वय रे फावड्या, हा काल किस्ता मार खाल्लास? हल्ला पण तुझ्या आवडा नाही. आय घाल्या, तुला कसं माहित मी किस्ता मार खाल्लाय ती? अरे तुमच्या भावताकाने सांगत होता की लय रडत होता मला तो. मग आता मार खाताना का हसत्यात वय? फावड्या, तुला आहे ना एकदा चांगला हाणला पाहिजे, तवा कळेल. पण तुझ्या बापाला अक्कल नाही, तवा तुला कुठली याची अक्कल? तसं बी त्याच्या घरची घेतात त्याला समजून. तू हायसच असा की काय बी केलं तरी मारच खातेस. पण आता मला समजून घेणारी लवकर दिल की आमच्या घरात. माझी ज्योती जाधव. नाही 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 नाही, चुकलं. ज्योती मधुकर पवार. मी तर नाव बी पाठ केलंय. भाजीत भाजी मेथीची, ज्योती माझ्या प्रीतीची. कसाय? अरे मध्ये सगळीकडे हेच असते, ही मेथीची भाजी सोडून जास्त वेळ नावात. अरे मग त्यावर करीन की दुसरं काहीतरी पाठ. पण होय आब्या लगा, ती कधी यायची आमच्या घरात आणि कधी व्हायची माझी इच्छा पूर्ण? लगा आब्या, तुझं झालं, इथं शाळा संपत आली तरी आमचं काय झालं नाही. त्यासाठी हिंमत लागते मध्या, आणि ती तुझ्यात अजिबात नाही. माकडा, तू माझा नाद करू नकोस. आता आब्या लय झालं, 2 वर्ष झालं नुसतंच बघतोय. पण आता उद्या काय बी करून विचारतोच तिला. ए माकडा, अरे येडायस का काय? त्या किरण्याला एक नाही अक्कल का? आता तू बी तसंच करायला लागलायस. अरे अजून तिच्या मनात काय आहे ती बी आपल्याला नाही कळलं, आणि असं डायरेक्ट नको विचारायला. अरे काहीतरी भलतजून बसेल. काय नाही होत, ती एवढी बघते ह्याच्याकडं. अरे त्या दिवशी मी त्याला बँक खालून उडून काढला तरी तिनं राखी बांधली नाही, उलट चॉकलेट दिलं ह्याला. अरे बाबा, पुढे असे चॉकलेट दाखवतात आणि पुन्हा वाबाड काढतात. हे चांगलं कवाच बोलणार नाही माकड, तरी पण आपल्यात ह्याला का ठेवला हेच कळणं झाले. पण मी काय म्हणतोय आब्या, किरण्या म्हणतोय तसं जर नसतं तर मग मला राखी बांधली असती ना. अरे बघ आता आता शाळेतल्या कितीतरी पोरीने तुला नाही राखी बांधली, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे का त्या सगळ्याच पोरीसनी तू आवडतोस म्हणून? अरे त्यासनी तू भाऊ म्हणून बी नकोय म्हणून नाही राखी बांधली. ए, ह्याला शान बसवा नाही तर ह्याला ह्या झाडाला फास लावीन. ये क्या गप की, इथं आपल्या भावाचा जगण्या मारण्याचा प्रश्न आहे. गप. आपल्याला शाळा शिकून नोकरी लागेल का, येऊ आपल्या जगण्या मारण्याचा प्रश्न आहे. त्या शाळा शिकून झाल्यावर आहे. पण आता ज्योती ह्योच मारण्याचा नाही, पण माझ्या जगण्याचा प्रश्न आहे. आब्याला का काहीतरी आयडिया दे की, का उद्या विचारू तिला. आर नाही नको, थांब. असं डायरेक्ट नको विचारूस, चिठ्ठी लिहितो. हा, हे बरं होईल. तू सांग, मी लिहितो. हा चालतंय. हा थांब, पेन. हा हाय. लिह. हा, प्रिय ज्योती, प्रिय ज्योती. जेव्हापासून मी तुला बघितलंय जेव्हापासून मी तुला बघितलंय तेव्हापासून माझं मन थाऱ्यावरच नाही. ए बास्केर, मन नाही तुझं डोसकं थाऱ्यावर नाही. तुझ्या दादे काय बी लेत जाऊ नकस. ज्योती काय केवढा नाही, तिला एवढं अवघड समजायला. अरे काहीतरी सोपं सांग की, नाहीतर तू राहू दे, माझी मी दिली तू चिठ्ठी. किरण्या, तू वाईन मदत कर. ज्योती, तू मला लय आवडतीस. बाकीच्या पुरींच्या गालावर खळी पडत असेल, पण आहे ना तुझ्या गालावरचा खड्डाच मला लय आवडतो बघ. तू जेव्हा बघतीस ना माझ्याकडं, तेव्हा तू नवरीच्या रूपात शालू नेसलेली दिसतीस. तू माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. मला असं वाटतं तू आमच्या घरची सून व्हावीस. तुला पण तसं वाटत असेल तर शाळेच्या मागे येऊन भेट, आणि जर नसेल वाटत तर चिठ्ठी फाडून टाक. तुझाच मग. अरे माकडा, नाव नको लिहूस, उगाच गावशील. ऐक, तिला जर पटली ना चिठ्ठी तर ती येईलच की, आणि नाही आली तर गावायचंच नाही. बघ, ती वर ज्योती नाव लिहिलीस का नाही, ती बी खोड. बघ, जरी अक्षरावरनं गावलास तरी चिठ्ठी कुणासाठी लिहिला हे कळणार नाही मग. हा हा, हायला हो की लागा आब्या, कसलं हुशार आहेत. आता आब्यान केवढं नाही तर मध्यान ज्योती आजच्या वर्गात फेमस होणार. हे मध्ये अर्धा किती चिठ्ठी.
आई घालून ग बसा की मग तो इशे चाललाय ना आता शान बसा नाही तर फोडीन पाक. सर आल्यावर गोळी जा. अरे थांब ते केवढा इकडेच बघायला लागले. अरे ती दिवसभर इकडेच बघत बसते, दुसरं काय काम आहे का तिला? आता तिने काय केलं माकडा जेव्हा बघत नव्हती तेव्हा केव्हा बघ त्याची वाट बघत बसायचं आणि आता बघत्या तर जळताय व. अरे किरणे जळ कुठे असू दे बघू दे तिला द्या. आता फक्त केवढा नाही तर ज्योती बी बघणार आपल्याकडे. थांब ती तिकडे फिरली की मग बघ. अरे नाही नको मला लय भ्या वाटते. काय रे सकाळपासून लय पुसायला मारित होतास आणि आता काय फाटली का? माझ्या कशाला वाटते मी का भेटतोय तिला. थांब आता थांब की, थांब. काय चाललंय रे मधुकर? अहो सर ते पेन खाली पडलं होतं ते आणाय गेलेलो. अरे पण त्या अभिजितला द्यायला लावायचं ना मग. अहो ह्याला कशाला ताप म्हणून म्हणलं मी जाणतो. बघा हे पेन. अरे ते पेन्सिले बावळटा. होय हा काय हे पेन. बसा लई छान आहेस. विज्ञान भाग 1ची पुस्तक काढा सगळ्यांनी. पान 62. आता नक्की चिठ्ठी तिच्याकडेच गेली नाही म्हणजे केवढा वहिनीकडे गेली तर गोळ वय. जर चुकून जरी तिच्याकडे गेली असली ना तर समजा तरी माझा मार खाणार असतो. अरे काय विचार करेल ती माझ्याबद्दल. माकडा डायरेक्ट तिच्या हातात द्यायची नव्हती का? केव्हा पडलीस का रे. चिठ्ठी कोणी दिली हे कळू नाही म्हणून चिठ्ठीला नाव बिघडलं आणि हातात दिल्यावर कळणार नाही. एक नंबर तर हुबला काहीच. बरं ऐक, तू तिच्याकडे बघून हस आणि समजा ती तुझ्याकडे बघून हसली तर चिठ्ठी तिच्याकडे गेल्या. काय चाललंय रे मागे तिकडे? पुस्तकात लक्ष दे. लक्ष द्या सांगितलं ना. आकृती घ्या काढायला. रेशमे तुम्ही जावा पुढं आम्ही येतो मागणं. आभ्या कधी यायची ती का चिठ्ठी तिनं फाडून टाकली. अरे नाही बघून असल्या का नाही म्हणजे 100% तिनं चिठ्ठी बघितली असणार आहे. फक्त आता बघून तिला काय वाटलं ह्याच्यावर आहे बघ समजा. मला तर वाटतील. आली आली तेव्हा आली. अरे मध्या पण केवढा काय येतं तिच्यावर. अरे एकट्याला भिली असेल म्हणून वहिनीला आणला असेल. जाकी आता मध्ये नाही तर तू आला नाच म्हणून जाईल ती. हा, जाऊ लवकर लपा. मधुकर तू इथं काय करतोयस. ते असंच तुला काही माहित नाही का. आता माहित असतं ते विचारलं असतं का. पण अभिजित आणि बाकीचे गेले ना मग तू एकटाच का थांबलायस. नाही ती थांबली ती पुढं. बरं तू पण जा परत उशीर होईल. चल ग. अभ्या हिला खरंच माहित नाही काय ही वहिनी आहे म्हणून मुद्दाम करत्या. तसंच असेल काहीतरी मला तर वाटतंय. मधुकर तुझ्याकडे काम होतं. माझ्याकडं. अरे मध्या बहुतेक तू हिला वय दिलास. हिला. अरे हो हिलाच. अरे वय अरे
वहीचं पान. आम्ही आलो. तू कशाला आलीस इथं? आता तू चिठ्ठी देऊन बोलून घेतलंस की. कवापासून आवडते आम्ही तुला. तसं तू बी काही वाईट नाहीस. मला बी आवडतेस. मला होयाचं आहे तुमच्या घरची सून मधुकर. सांग की करशील का मला तुझी बाईक? येडीबिडी झालीस का काही तू? मुस्कडीन बा. आधी स्वतः चिठ्ठी लिहित तू सांग, आता मला येडी म्हणतेस होय. अगं तुझ्यासाठी नव्हती चिठ्ठी, चुकून आल्या तुझ्याकडं. म्हणजे तुझं प्रेम नाही होय माझ्यावर? आता चिठ्ठीच तुझ्यासाठी नव्हती तर प्रेम कसं असेल? कुणासाठी होती कळू दे, मग बघते तुझ्याकडं. जा घरी माकडे, घरी जाऊन अभ्यास कर. सगळ्या ईशात नापास होत्या. पळ. खरं सांगू का माझ्या, ही ना ज्योतीपेक्षा दिसाय भारी होती आणि हो बी म्हणली होती. अरे आई घाल्या, तिच्या दिसण्यावर प्रेम नाही केलं, तिच्या मनावर प्रेम केलंय. अहो हिचं म्हणून डोकं दोन्ही मी जागेवर नव्हतं. कशावरनं? आरती तुला हो म्हणली. आई घाल्यानो. तोंड बघायचं, तोंड बघ. नशीब समजायचं की दोघी पण एकदम नाही आल्या, नाहीतर त्या साक्षीनं माझी वाटच लावली असती. मला ती साक्षी लय आवडलेला का. तुला हो म्हणणार आहे माहित असतं ना तर मी दिली असती चिठ्ठी तिला. चान्स सुकला का. हे हेच करा, नुसतं चिठ्ठ्या देत बसा. अभ्यासाचं जाऊ दे सगळं पाण्यात. ह्या खरं त्या दिवशी विहिरीत बुड मारायला पाहिजे होता. आजकाल लयच बोलायला लागलोय. का रे किरण्या, अभ्यासाचं बोलतो म्हणून राग येतोय व्हय? अभ्यासाचं बोलतोय म्हणून नाही, नको ते वेळेला सांगते म्हणून. होय, बरं आता काय करायचं ते सांगा. काय त्या साक्षीचं मी बघतो काय करायचं. ती नाही कुणाला सांगायची. अरे पण आता ज्योतीचं काय करायचं ते सांगा. पुन्हा चिठ्ठी लिहायची का डायरेक्ट विचारू? तुझ्यात असेल हिंमत तर जा की मग डायरेक्ट टीचर. अरे काल तर पाक पुढ्यात आली होती की, मग काय विचारलं नाहीस? विचारलं असते, पण काल आमच्या वहिनी टपकल्या ना मध्ये. बरं चालतंय, मग आज विचार. मी केवढं काहीतरी बोलायचं आहे म्हणून तिला बाजूला घेऊन जातो. ए नाही नको बाबा, त्या ज्योतीवर काय भरोसा नाही. असं करू, चिठ्ठीच लिहू, पण आता डायरेक्ट देऊया, टाकाय नको. अरे नाही नको माझ्या, डायरेक्ट नको देऊस. अरे उगाच घोळवून बसेल. काय कर माहिती आहे का, वेट ठेवून दे, नाहीतर मग कंपासात ठेवून दे. अरे कोणी बघितलं तर उगाच घोळ होईल र. पोरीसनी का नाही, प्रेम करण्यापेक्षा आपलं प्रेम कोणाला तरी कळल ह्याची भीती लय असते बघ. हो गुरुवर्य, तुम्ही म्हणाल तसं आम्ही तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, पण तर काय झालं मग आमच्या वहिनीला सांगून निस्तरायला आवाला. ए, नाही माझ्या, मी आहे तुझ्याबर, पण काय बी झालं तरी केवढा हात घ्यायचं नाही. आधीच मध्ये केवढाचा बाप तिला मुंबईला घेऊन जात होता, कशी बशी थांबल्या ती इथं. आणि आता ह्यातलं जर काय कळलं ना तर तिच्या बापाला बी कारणच गावल. आणि तिला बोलून जर काय होणार असतं तर मग मी बोललो नसतो का. चिठ्ठी बिट्टी कशाला लिहायला सांगितली असते तुला. हो बाबा, आता कंपाशीतनच देतो चिठ्ठी. चालतंय, पण दोघांची बी नावं लिहिलेत ना ती बघ, नाहीतर पुन्हा तसंच व्हायचं. मध्या मी काय म्हणतोय, तुला टेन्शन घेऊ नको. ज्योती तुला होच म्हणणार आहे, फक्त तू काय माती खाऊ नको म्हणजे झालं. काय झालं तर आम्ही आहेच की. कशाला तमाशा बघायला वय? मध्या हाण रे याला, आजकाल लयच बोलायला लागलंय. एक दिवस ना आपल्यात ह्याला काढून टाकू. हाण याला, हाण. नाही तर काय, आई घाल्याचं तोंड बारीक आहे पण घास लय मोठा घेतो. थांब, त्याचा थोबाड चिसतो. हाण, 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 हाण. ज्योती, तुला कंपास पाहिजे होती ना, धर. नाही आता नको, नवीन घेतली आम्ही. अगं पण त्यात सगळं नसेल, ह्यात सगळं आहे, धर. येडाबिडा आहेस का? ही नवीन आहे, जुन्यातलं सामान पडतं, नव्यातलं नाही. अगं तरी बी एकदा वापरून तरी बघ कसले. हा अरे नको आहे तर मला. अगं लय भारी आहे बघ तरी. तू कसं मला चॉकलेट दिलेलंस तसं मी बी ह्यातनं दिलंय तुला, धर. अरे तू पेन्सिल दिलेली म्हणून मी तुला चॉकलेट दिलेलं. अगं हो, पण मी तुला असंच देतोय. मग नुसतं चॉकलेट दे की, कंपास कशाला? केवढा घे ग त्यातलं चॉकलेट. अगं नाही, केवढ्याला कशाला. अगं मध्यान तुला दिलं ना, मग तूच घे.
अरे मी नुसतं चॉकलेट घेऊन मला दे म्हणले. नाही ते तुमचं तुम्ही बघा. बरं आण इकडे. घेतली बाबा एकदाची चिठ्ठी. पण आद्या, लय भ्या वाटतंय बघ. आता ती काय करेल काय नाही कोणाच ठाऊक. आब्या, तिनं चिठ्ठी वाचून सुद्धा ती काय बोलली नाही. तिला माझं अक्षर कळलं नाही का तिनं अशीच ठेवली चिठ्ठी. अरे आता एवढ्या समजांसमोर कशी बघल ती आणि काय बोलणार. अरे आणि तिला बी असं का वाटलं नसेल ना की तू तिला चिठ्ठी देशील म्हणून. तिला काय बोलायचं हेच कळलं नसेल बघ. अरे पण अक्षर कळलं नसेल असं बी असू शकतं का नाही? हा असं बी असू शकतं. मी काय म्हणतोय, चिठ्ठी चिठ्ठी खेळत बसायला नको. तिचं तिला कळलं ना, आणि कळलं तरी ती काय बोललं ना. आणि दुसरं म्हणजे चिठ्ठी तिने पुन्हा दिली तर गावाची कामं आहेत. तेच की, म्हणून म्हणतोय डायरेक्ट विचारतो तिला समोर समोर काय व्हायचंय ते होते. अरे नाही नको ऐक. आत्ता चिठ्ठी दिला आता व्हायचं दम धर. नाहीतर हो म्हणायची असली का नाही तरी बी नाही म्हणाल बघ. असं कसं लागा आब्या, तिनं काहीतरी इशारा तरी दिला पाहिजे. नाहीतर कमीत कमी तिनं बोललं तरी पाहिजे ना माझ्यावर. मला आहे ना आब्या कसं तरीच व्हायला लागलंय बघ. बरं ऐक, तुला जर का नाही तिला विचारूनच बरं वाटणार असलं का नाही तर मग विचारतो. हा चल की. मी कशाला. मी कशाला म्हणजे, तू बी चल माझ्यावर. अरे मध्ये मी काय करतो ते येऊन. तुझं काम आहे तुझा. मी नाही येणार समोरासमोर तर मी नाही बघ. काय लागा आब्या, आपली दोस्ती आहे का नाही. अरे मध्ये या किरण्याला नाही तरी एकाला घेऊन जा की. हा चल मी येतो. नाही नको, तू बस इथंच. आब्या तू चल माझ्यावर. तू माझ्यासाठी एवढं बी करणार नाहीस. तू येणार आहेस का नाही सांग. अरे मध्ये अरे मी तुला चिठ्ठी लिहायला चिठ्ठी सांगायला मदत केली का नाही. मग आता असं समोरासमोर नाही बघ. आहे घाल्या, ऐन टायमाला दोस्ती मुतू नकोस लागा. तुझ्या वेळेला तुझ्याबरोबर आम्ही आलो, तुला एवढा सपोर्ट केला, आणि तू माझ्यासाठी एवढं बी करणार नाहीस. अरे ऐक की मी लांबलं बघतो की. हा लांब ना कशाला, तू चल माझ्यावर. मला लय भ्या वाटतंय बघ. तुला आपल्या दोस्ती शपथ. आता पुढे काय बोलू नकोस. येतो पण असं शब्द बिप्ता घालून का नाही माणूस इच्छा नसताना येतो. मनापासून येत नाही हे ध्यानात ठेव. बर आधी चल, मग पाहिजे एवढं भाषण दे. आणि ती नशिबाने एकली झाल्या नाळ. चल लवकर चल. पुढा अभ्यास कर. मधुकर काय पाहिजे का तुला? काल पण असाच थांबलेलास, काय बोलला नाहीस काय नाही. काय झालंय काय? अगं ते व्हायचं काम होतं तुझ्याकडं. ते व्हायचं बोलायचं होतं तुझ्यावर. बोल काय पाहिजे. काय पाहिजे नाही, बोलायचं होतं. अरे मग बोल की. आब्या काय काम होतं रे? अरे आता तुला काय बोलायचं मला कसं माहित असणार. बोल तूच बोल. ते हे आपलं. सांग लवकर नाही तर जाते मी. तू मला आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे, लगीन करशील का माझ्यावर? काय? अगं काय बहिरी बिरी झालीस का काय? तू मला आवडतेस, चिठ्ठी दिलेली वाचली नाहीस होय? अगं सांग की तू आहे का नाही. अगं बोल की काहीतरी. आब्या ही काय डोसक्यावर पडले का रे? काहीच का बोलली नाही. अरे आता मला काय माहित तिच्या मनात काय चाललंय ते. तरी माकडा मी तुला बोललो होतो. आता चिठ्ठी दिला वाईस दम धर, तरी माझं ऐकलं नाहीस. हो पण आता काय करेल ती? अरे
तू नको काळजी करू, काय नाही करायचे. आणि बघ तिला जर नाही म्हणायचं असतं ना तर ती इथंच म्हणली असती. मला वाटतंय तिला का नाही तुला हो म्हणायचंय, म्हणून तिने विचार करायला वेळ घेतला असेल बघ. हा तसं असेल तर ठीक आहे, बघीन मी वाट. आभ्या, आता आपल्या शाळेच्या आपल्या गावच्या 2 सुना होणार आहेत. ही एक म्हणजे केवढा आणि दुसरी म्हणजे माझी ज्योती. चल. अजून कशी काय नाही आली ती? अरे थांबली असेल कुठेतरी, येईल थांबवायचं. अरे पण सर पण आलं तरी का नसल आली. चला पुस्तक काढा. अभिजित, तिकडे काय महत्वाचं आहे का? नाही सर. कांबळे सर, मधुकर आणि अभिजितला मुख्याध्यापकांनी बोलवलंय. कशाला? कशाला ते नाही माहिती, पण बोलवलं एवढं खरं. बरं. चला रे. अभिजित, मधुकर, जाऊन या पटकन. अरे उठा. पाठवतो.